नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक लोकांमध्ये पोट साफ न होणे ही तक्रार असते, म्हणजेच कॉन्स्टिपेशन, ज्याला मलावरोध किंवा बद्धकोष्ठता म्हणतात. रोज सकाळी उठल्यानंतरनं व्यवस्थित पोट साफ होणे हे एक चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. पण असे अनेक पेशंट असतात की ज्यांना रोज पोट साफ न होता 2 ते 3 दिवसाला एकदा पोट साफ होतं. आणि असेही पेशंट असतात की दिवसातून 2 ते 3 वेळा पोट साफ होऊनही त्या लोकांना पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही. काही जणांना शौचास गेल्यानंतरनं कुंतावं लागतं. प्लस मळाचे खडेही बनले जातात. तर अशा खूप साऱ्या कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी असतात. तर आज आपण पाहूया या कॉन्स्टिपेशनची कारणे काय आहेत. कॉन्स्टिपेशन होतंय याचा अर्थ अन्न-पचन संस्थेमध्ये बिघाड झालेला आहे. व्यवस्थित पचन होत नाहीये. आता ह्याचे कारणे काय आहेत? फर्स्ट, इनडायजेशन, म्हणजे प्रॉपर डायजेशन न झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. त्याचे काय कारण आहे? अध्यशन आणि अनशन. अध्यशन म्हणजे काय? वारंवार जेवण करणे. अगोदरचं अन्न पचायच्या अगोदरच पुढचं जेवण घेणे. खूप जणांना अशी सवय असते की थोड्या थोड्या वेळाने खात राहतात. त्याच्यामुळेही इनडायजेशन होतं. सेकंड आहे अनशन, म्हणजेच उपाशी राहणे. भूक लागली असतानाही जेवण न घेणे, म्हणजेच जेवणाची वेळ नियमित न पाळणे. ह्याच्यामुळे इनडायजेशन होतं. सेकंड कॉन्स्टिपेशनचं कारण आहे पाणी. पाणी कमी पिल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. थर्ड आहे आहारामध्ये जड पदार्थांचा समावेश असणे. म्हणजे कोणते पदार्थ? मैद्यापासून बनवलेले पदार्थ, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ आणि प्लस आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, उत्तप्पा, ह्या सगळ्या गोष्टी पचायला जड असतात. तसंच बेकरी प्रोडक्ट, जंक फूड, फास्ट फूड, ह्या सगळ्या गोष्टीही पचण्यास जड असतात. नेक्स्ट कारण आहे व्यायाम. जर तुम्ही शरीराला तुमच्या व्यायामाची सवय नसेल किंवा शरीराची खूप कमी हालचाल होत असेल, तर त्याच्यामुळेही कॉन्स्टिपेशन होतं. नेक्स्ट लास्ट झोप. तर खूप जणांना रात्री जागरण म्हणजे खूप रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असते. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे वात प्रकोप होतो आणि पक्वाशयमधला वात प्रकोप झाल्यामुळे आतड्यांमध्ये ड्रायनेस, रुक्षता निर्माण करतं. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. तर हे सगळे झाले कॉन्स्टिपेशनचे कारण. हे सगळे प्रायमरी कॉन्स्टिपेशनचे कारणे झाले. सेकंडरी कॉन्स्टिपेशन हे एखाद्या मेडिकल कंडिशनमुळे होते. फॉर एक्झाम्पल, जर आतड्याला गाठ असेल, आतड्यांचं कॅन्सर असेल किंवा आतड्यांमध्ये सूज असेल किंवा आतड्यांचं अल्सर असेल, तर कॉन्स्टिपेशन होतं. प्लस रेग्युलर ज्या मेडिसिन घेतल्या जातात, शुगर, बीपी, थायरॉइड, त्याच्यामुळेही कॉन्स्टिपेशन होतं. तसंच रक्तवाढीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, ह्याच्यामुळेही कॉन्स्टिपेशन होतं. तर आता ह्या कॉन्स्टिपेशनमध्ये आपण आहार आणि उपचार बघूयात. आहारामध्ये काय चेंजेस करायचे आहेत आणि उपचारही काय घेऊ शकतो. तर आहारामध्ये तुम्हाला हाय फायबर डाएट घ्यायचं आहे. हाय फायबर डाएट घ्यायचं म्हणजे काय करायचं असतं? तर ह्याच्यामध्ये काय काय येतं? तर ह्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, डाळी हे सगळे हाय फायबर डाएटमध्ये येतात. तुम्हाला हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत आणि फळे व फळांचा रस. फळे म्हणजे तुम्ही केळी, पपई घेऊ शकता आणि फळांचा रस म्हणजे डाळिंब, मोसंबी यांचा रस घेऊ शकता. ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन रिलीज होतं. आणि प्लस धान्यामध्ये बाजरी, ज्वारी आणि न चाळलेलं गव्हाच्या पिठाची चपाती घेऊ शकता. आणि प्लस डाळीमध्ये तुम्ही तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ. ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन होतंय त्या लोकांनी न चाळलेल्या गव्हाच्या पिठाची चपाती घ्यायची आहे आणि न पॉलिश केलेली डाळ वापरायची आहे. नेक्स्ट पाणी. तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर कमीत कमी 3 ते 4 लिटर तरी पाणी दिवसातून पिलं पाहिजे. आणि रोज सकाळी उठल्यानंतरनं 1 ग्लास गरम पाणी, ज्याच्यामध्ये तुम्ही बडीशेप, ओवा, जिरं हे सगळं उकळून घेऊ शकता. तसंच जर तुम्ही जेवणानंतरही 1 कप बडीशेपचं पाणी म्हणजे बडीशेप भिजवूनही तुम्ही ते पाणी घेऊ शकता किंवा बडीशेपला त्या पाण्यामध्ये उकळूनही ते पाणी तुम्ही घेऊ शकता. तर हे सगळं झालं पाण्याबद्दल. आणि रात्री झोपताना तुम्हाला 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि रोज रात्री ते दूध घ्यायचं आहे. तसंच नेक्स्ट आता आपण बघूया उपचार. कसं आहे, फक्त कॉन्स्टिपेशनमध्ये उपचार म्हणजे टेम्पररी रिलीफ मिळतं. तुमच्या आतड्यांकडून फोर्सफुली तुम्ही काम करून घेता, त्याच्यामुळेही तुमचे आतडे दुर्बल होतात. त्यामुळे पहिला तुमच्या कॉन्स्टिपेशनचं कारण काय आहे ते शोधून तुम्ही तुमच्या दिनचर्या म्हणजे डेली रुटीनमध्ये पहिला चेंजेस केले पाहिजेत.
तुम्ही तुमचं व्यायाम चालू केलेलं पाहिजे आणि प्लस पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि प्लस आहारामध्ये चेंजेस केले पाहिजे. तर तुमचं हे कॉन्स्टिपेशन रिलीज होऊन जाईल. नाहीतर फक्त तुम्ही टेम्पररी चूर्ण घेचाल, मेडिसिन घेचाल, तर ते फक्त टेम्पररी रिलीफ होईल. आणि उपचारामध्ये एक छान असा उपचार सांगेन, एरंड तैल. तर कसं घ्यायचं एरंड तैल? तुम्ही जेवणाच्या अर्धा तास अगोदर 2 चमचे एरंड तेल गरम पाण्यासोबत घ्यायचं. सकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण दोन्ही जेवणाच्या अगोदर. आणि एरंड तेलचे तसे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनेल आणि सध्या एरंड तेल तुम्ही कॉन्स्टिपेशनसाठी घेचाल, तर तुमची शरीर शुद्धीसाठीही एरंड तेलचा उपयोग होतो. शरीर शुद्धीसाठी तुम्हाला एरंड तेल 1 दिवस अगोदरपासूनच प्रिपरेशन करावं लागेल. तर आदल्या दिवशी तुम्हाला साधी डाळ खिचडी खायची आहे, तेही संध्याकाळी 7च्या अगोदर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला 30 ते 40 एम-एल एरंड तेल प्यायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला थोडं-थोडं गरम पाणी पीत राहायचं आहे. जेव्हा भूक लागेल तेव्हाच तुम्हाला साधं भात, वरण असं हलकं जेवण घ्यायचं आहे. कमीत कमी 3 ते 4 लूज मोशन व्हावे अशी अपेक्षा असते. तर हे सगळं झालं शरीरशुद्धीसाठी. हे आपण आज पाहिलं, की म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? त्याची कारणे काय आहेत? आणि त्याच्यामध्ये आपण काय आहार घेतला पाहिजे? उपचार काय घेतला पाहिजे? ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. तुम्हाला आणखीन काही डाउट्स असतील, आणखीन काही प्रश्न विचारायचे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.